तर आमची भटकंती होती देवी घाट, डबकाराईचं जंगल आणि डुक्करदरा घाट. भंडारदरा परिसरातील अपरिचित पण तेवढ्यात सुंदर अशा घाटवाटा. तर आपल्या ट्रेकची सुरुवात होते घाटगर गावातून. घाटगर गावातून पुढे बाहेर जाणारा रस्ता, दोन्ही बाजूला हिरव्यागार शेतं आणि जंगलातून जाणारा रस्ता पुढे आपल्याला तसाच घाटंजाई मंदिरापर्यंत घेऊन जातो. आणि घाटंजाई मंदिराच्या बाजूने आपल्या ट्रेकची सुरुवात होते ती देवी घाट उतरायला. हे कातळात खोदलेलं पाण्याचं टाकं, घाट उतरताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसणाऱ्या कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि दरीच्या बाजूला बांधलेली तटबंदी, हे बघितलं की आपल्याला समजतं की हा घाट पुरातन काळात खूप जास्त व्यापारासाठी वापरला जात असेल. देवी घाट उतरला की आपण पोहोचतो ते डबकाराईच्या जंगलात. या जंगलाचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर इथे असणारी उंचच उंच झाडे. याच उंच झाडातून आपण पुढं जातो आणि आपल्याला एक ओढा क्रॉस करावा लागतो. डुक्करदरा घाटाच्या तोंडापासून सुरू होणारा हा ओढा असाच पुढे खाली जातो आणि इथं बसून चहाचे घोट घेण्यात जे सुख आहे ना ते कशातच नाही. याच डबकाराईच्या जंगलातून पुढे चालत राहिलं की आपण एका मोकळ्या पठारावर पोहोचतो आणि तिथून दिसणारा हा हिवाळा वॉटरफॉलचा नजारा अक्षरशः डोळ्याचा पारणं फेडणारा आहे. इथं अगदी तुम्ही कित्येक तास बसून हा नजारा पाहू शकता. किती सुंदर. हिवाळा वॉटरफॉल पासून आपण परत डबकाराईच्या जंगलात येतो आणि डुक्करदरा घाट चढायला सुरुवात करतो. वाट मळलेली असली तरी पण पावसाळ्यात जराशी घसरडी आहे आणि काही ठिकाणी धोकादायक आहे. हा घाट चढताना मध्ये आपल्याला हा डुक्करदऱ्याचा धबधबा दिसतो. डुक्करदरा घाट चढून वरती आलं की आम्ही निघालो ते हिवाळा वॉटरफॉल जिथून पडतो त्या व्ह्यू पॉईंटला. तिकडे जाताना हा AMKचा आपल्याला काही नजारा दिसतो. आणि हिवाळा वॉटरफॉलचा हा नजारा पाहून आपण परत एकदा घाटगर गावाकडे निघतो आणि आपल्या ट्रेकची तिथं सांगता होते.